कधी लोकर त्याची कधी चेंडूची जाईल, त्यानंतर कधी मी खेळण्यासाठी येईल, कधी षटकार मारेल. कारण एमआरएचच्या बॉलवर षटकार मारणं खायची गोष्ट नव्हती. आता अनेक कंपन्या आहेत. गुड शॉट आहे, 10x आहे. पहिल्या चेंडूला देखील तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकू शकता. मॅच स्टार्ट. पहिल्या चेंडूला देखील तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकू शकता. हे वाक्य आताच म्हटलं. आणि पहिला चेंडू पूर्ण फोर्सनं खेळलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. पहिलाच बॉल काय फटका खेळला केतन भोईर मैदानाच्या मध्ये आणि केतनचं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. पुढचा बॉल पुण्याच्या बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क करू शकले नाही. निर्धाव चेंडू येतोय. एक तर तुमचा इंटेन, एक गोष्ट बरसर म्हणजे या मैदानावरती जसं आपण आले सुरुवातीला काही गोष्टी आपण या मैदानावरती पाहण्याचा प्रयत्न केला होता. कारण भरपूर वेळा काही गोष्टी आपण ऐकल्यात, पण हे मैदान जाणणं परिस्थितीच्या अनुसार तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला या मैदानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कदापि अभ्यास नाही करू शकले तर बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला मैदानावरती त्या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. आणि ती गोष्ट मागच्या मॅच मध्ये आपण बॉलिंगची पाहिली होती. नक्कीच 101%. त्यामुळेच मी म्हटलं होतं ना की ज्यावेळेस तुमचा सामना असतो ना त्यावेळेहून अधिक म्हणजे मागच्या सुरुवातीच्या म्हणजे पुढच्या मॅचची आपल्याला एक इनिंग बघायची आहे. पुढच्या मॅचची एक इनिंग आपल्याला पाहायची आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येक स्पर्धेमध्ये येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धाव संख्या झाली ती 7. 2 दिग्गज संघ ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, एका साईडला आपण आई सत्वाई कार्डी टीमला पाहतोय तर एका साईडला आपण खामलोली. म्हणजे बिग मॅच एक प्रकारे म्हणायचं गेलं धनंजय की बडे मंच के बडे सितारे मैदान के अंदर आहे. नाही, बडे सरपंच घराने एक सफाल्याच्या त्या परिसरातून आलेला संघ आई सत्वाई खार्डीच आहे. म्हणजे भरपूर मोठा प्रवास करून आलेले दोन्ही आहेत. खामलोली खार्डी आहेत. दोघांचाही के न सुरुवात आहे. के फॉर खामलोली, के फॉर खार्डी. आणि दोघंही शिरगावच्या या मैदानावरती आल्या आहेत. संधी मिळाल्यात 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची, 1 लाखच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेणार. दोन्ही संघ घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुढचा बॉल ऑफच्या बाहेरचा बॉल होता. फटका चांगला खेळलाय. बॉल त्या ठिकाणी मात्र चला क्षेत्रक्षे धावतोय बॉलवरती. कारण फिल्डिंग करताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा मिळतील. मिसफील्ड झालाय. एकतर भरसर डीजेला थांबवतोय कारण चर्चा इंटरेस्टिंग आहेत. मैदानावरती तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये आले की स्क्वेअर कट तुमचे चौकाराच्या दिशेने वेगाने जातात, पण दुपार झाली ना की ऑन साईडला हवेचा फ्लो जास्त असतो. मग त्या साईडला बॉल ट्रॅव्हल होताना तो थोडा लेट होतो, तो थोडा तुमच्या दिशेने पुन्हा मागे येतो. पण क्षेत्ररक्षकाची चुकी होती. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला चौकार. आणि एक खूप चांगला उल्लेख केला की बघा सकाळच्या वेळेमध्ये नक्कीच बॉल फ्लो जो आपण पाहिला की स्क्वेकटचा फटका, कव्हर ड्राईव्ह जर म्हणायचं गेलं, मात्र हे फटके प्रत्येक खेळाडू जो असायला हवे. असं नाही की प्रत्येक चेंडू तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळू शकता. अशातला क्रिकेटचा खेळ आताच्या घडीला राहिला नाहीये. यावेळेस खूप चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गेला होता त्या ठिकाणी, मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे स्टॉप केलं गेलं. लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं या ठिकाणी नक्कीच सिंगल मिळणार. धावत संख्या झाली ती 12. आणि एक जर आवर्जून उल्लेख करायचा गेला की सरावाच्या दरम्यान तुम्ही धनंजय किती षटकार मारता हे महत्वाचं नाहीये, कारण सरावाच्या दरम्यान कुठल्याही खेळाडूला प्रेशर नसतो. मग तुम्ही अंडर प्रेशरमध्ये मॅच कशी खेळता मैदानाच्या आतमध्ये हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. तर डेफिनेटली. आणि 1 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आहेत 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 झाल्यात. एक चांगली गोष्ट काय आहे, खामलोलीनं मैदानाच्या मध्ये 12 धावा केल्यात, विकेट नाही गमावली. ही जमेची बाजू आहेत. दुसऱ्या बाजूनं खार्डीनं या मैदानावरती 10-15 धावा मी म्हणतोय की ते सहज आहेत. एखाद्या ओव्हरमध्ये 10-15 येणं सहज आहेत, तो नो डाऊट. पण मैदानाच्या आतमध्ये केतन भोईरचं पहिलं षटक 12 धावेचं होतं. त्यामध्ये 12 धावेमध्ये विकेट नाही मिळाली. ही तो कुठेतरी थोडी खंत खार्डीला आहेत. पण खामलोलीनं सुरुवात बेटर केलंय. 12 धावा. तुम्ही डबल डिजिटल स्कोर मध्ये जाताना ती सुरुवात तुमची फ्लाइंग असते. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज दाखवलं तर पाहायला मिळतील शेखर आल्यात गोलंदाजी मार्कवरती. शेखरचा पहिला बॉल. ओ माय गॉड. पहिला बॉल आपण पाहिलं तर पंच वलटायत. काय डिसिजन पंचांच्या माध्यमातून असतात त्या गोष्टी आता या ठिकाणी पाहिल्या जाणार आहेत. आणि पंचांचा सिग्नल इट्स अ नो बॉल. नो बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती 13. तुमचा सराव जसा एका गोष्टीचा पण उल्लेख केला की बाबा प्रॅक्टिस मध्ये तुम्ही काय करता आणि मॅच मध्ये दोन्ही कंडिशन वेगळ्या आहेत. प्रॅक्टिस आणि एखादी स्पर्धा तुमच्यासाठी वेगळी असते. फोर्स केला बॉलला, फ्रीचा बॉल होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
थँक्यू. लोकांच्या नजरा नक्कीच लोकांच्या नजरा तुझ्यावर पडतील, मात्र त्याप्रमाणे तुला परफॉर्मन्स करावा लागेल. भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळतो, एक षटकार तर आला बॅटमधून, पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 19 धावा. ही मॅच नक्कीच रफ अँड टफ मॅच ही तुम्हाला कदाचित ही पाहायला मिळू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल फटकाव्यामध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज शेखर येतोय. कुठलीही चुकी तो करणार नाही. त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटर रुपेशचा खेळ. मैदानाच्या मध्ये विकेट डाऊन गॉन. थँक्यू. जसं आपण रुपेशच्या नावाचा उल्लेख केला, 2 रुपेश आहेत. एक समोरच्या टीम मध्ये रुपेश भोईर भाऊ या नावाने प्रसिद्ध आहेत आणि भरपूर वेळा काय माहिती का, रुपेश भोईर भाऊला या परिसराचा अभ्यास आहे. त्याचे कारण आहेत, कारण याच परिसरामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आपली MSCB आहेत. त्या MSCBचे कर्मचारी आहेत आणि भरपूर म्हणजे आमच्या जवळचे एक असलेलं व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे या परिसरामध्ये कधी लाईटचा कुठलाही इश्यू असला की बाबा रुपेश भोईरला फोन केल्यावरती ती विद्युत पुरवठा लगेच आमच्याकडे सुरू होतो. असं अशातले व्यक्तिमत्व आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्वही आहेत. म्हणजे आई सत्वाई खर्डे आणि रुपेशचा आमचा नेहमी संबंध आहेत, म्हणजे कॉलद्वारे किंवा इतर सर्व. त्यामुळे बऱ्याच काही गोष्टीवरती चर्चा आमची नेहमी होत असते. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. सर 19 धावा झालेत. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या दोन्ही खेळाडू फ्रेश आहेत. सध्या तिकडे मोनिश देखील आतापर्यंत पहिला चेंडू यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला गेलाय. अगदी गोलंदाजीच्या समोर खेळण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, कौतुक असेल. एक सफलता देखील प्राप्त केले. भले एक षटकार आलाय शेखरच्या अगेन्स्ट, भले एक षटकार आलाय, त्यानंतर मात्र केलेली वापसी जवळ सलग 3 चेंडू जर आपण आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडू एकही धाव नाहीये. एक सफलता मात्र शेखरनं प्राप्त केले. पुढचा बॉल हो चांगला बॉल. दुसऱ्या बाजूने एक गोष्ट काय माहिती का बाबा, मोहनीश आहे तर दुसऱ्या षटकामध्ये मैदानावरती आहे, जो स्ट्रायकरला गेला होता बॅटिंगला, पण एकही बॉल खेळण्याची अजून संधी त्याला मिळालेली नाही. एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नाही. आगमन होत असताना पाहायला मिळतं जतीनजी पाटील अर्थातच बंड्यादादा यांचं आगमन होत आहेत. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून काही आयोजकांची भूमिका, जसं राजूदादा भोईर यांचा नावाचा आपण उल्लेख करतोय, त्याचवेळी जतीनजी पाटील बंड्यादादा यांचंही आगमन या मैदानावरती होणार आहेत. 19 ला 1 विकेट. फटका खेळला हवेमध्ये, बॉल चाला पाठीमागे. सर्वात जास्त कसरत कोणाच्या मध्ये पाठीमागे विकेट किपर आहेत, पण विकेट किपरच्या पाठीमागे जे 2 खेळाडू आहेत गल्ली आणि शॉर्ट फाईन लेग, का बाबा शिरगावचा जसा रस्त्यावरती आलो की वेगानं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागतं, तसा पाठीमागे आहे. तिथे बॉल जर गेला तर तो वेगानं जाणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खामलोलीलाही जाणायच्या आहेत, आई सत्वाई खार्डीलाही जाणायच्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 20. या आपण जाऊया डीजे कडे. ऐकूया संगीत. वेलकम अक्षय सँडी आपलं. तुम्ही पाटील बंड्यादादा यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडीमध्ये कार्यरत असताना पण त्यांना बाधा आणि चांगलं काम सातत्याने राजूदादांच्या जोडीनं मात्र पण त्यांनाही नेहमी करताना पाहिलं. सध्या मयूरदादाही आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. सर्व सन्मान्य अतिथी सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. पहिला 2 ओव्हरचा केस संपला. धावा फलकावरती 20 लॉस ऑफ 1 विकेट. बरं सर, पहिला 2 षटकांचा खेळ पाहिलात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, या षटकामध्ये 8 धावा आल्या प्लस विकेट आल्यात. ज्या विकेटची गरज होती ती खार्डीनं मिळवल्यात. खामलोलीला जी विकेट नाही गमवायची होती ती रुपेश सारख्या महत्वाची त्यांनी विकेट गमावलेली आहेत. काय अनालिसिस कराल पहिल्या 2 ओव्हरचं? कारण एक रुपेशच्या पाहिलं तर रुपेशच्या बॅटमधून एक षटकार देखील ठोकला गेला होता. त्याच्यामुळे रुपेशची विकेट आल्यानंतर जो आपण पाहिला स्कोरबोर्डचा जो फ्लो होता थोडासा मंदावलाय. स्कोरबोर्डचा जो वेग होता हा थोडासा मंदावला गेला आणि ही गोष्ट खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर आई सत्वाई खार्डी म्हणजे जसा रुपेशचा उल्लेख केला, रुपेश बॅटिंगला होता, रुपेश फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आहेत. तिसरा रुपेश आमच्या मंचावरती पण आहे, टिकू सिंगर. 3 रुपेश आहेत. काय योगायोग आहे. हा रुपेश तर बापा सगळ्यात आगळा वेगळा हा रुपेश आहे. या रुपेशचं रूप वेगळं आहे, या रुपेशचं गाणं वेगळं आहे, या रुपेशचा आवाज वेगळा आहे. आणि हल्दीमध्ये प्रचंड फेमस असलेला गायक आहे आमच्या इथे टिकू. चांगला बॉल पाहायला मिळतो. आणि कदापि आता पांजूच्या गावामधून तुम्ही आलात, टिकू सिंगरचा आवाज तुम्ही ऐकलात. येणाऱ्या काही दिवसामध्ये ऑर्डर टिकू पांजूच्या गावामध्येही तुम्हाला मिळू शकता. नक्कीच टिकू, आम्ही देखील तुला संधी देऊ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदी शरीरापासून लांब हा चेंडू होता, तिथून मात्र चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑफ डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. फक्त सिंगल
एकच धाव या ठिकाणी मिळणार. एक धावसंख्या झाली ती तब्बल 21 धावा. यावेळेस ऑफ साइडला फटका हवेत खेळला गेलाय. ओ गुड कॅच की नाहीये. असं वाटलं होतं की हा कॅच टिपलाय की काय, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मोनिशला कितव्या बॉलवरती स्ट्राईक आलाय? 15व्या बॉलवरती मोनिशला स्ट्राईक आलाय आणि मोनिशनं एअर स्ट्राईक केलाय, षटकार ठोकलाय. थोडा बाहेर जाणारा बॉल पंच वळतात. किशोर सर आमच्या दिशेने दर्शवतात व्हाईट बॉल त्या ठिकाणी काउंट करत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 28. केतन भोईर यांना आपण पाहतात. येत्या काही दिवसामध्ये सफाळे आमच्या खर्डीच्या त्या परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा येते, त्याची चर्चा होणार आहे. धावफलकावरती 28. स्पर्धांची कमतरता नाही आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक होता, ऑन साइडला अगदी लॉफ्टेड खेळला गेला होता, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन डीपला केले गेले. एक धाव या ठिकाणी देखील मिळणार. एका धावीने धावत संख्या झाली ती 29. 29 लॉस ऑफ 1. बघा स्पर्धा भरपूर आहेत, भरपूर स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येत आहेत, येणार देखील आहेत. मात्र तुम्हाला तुमचा फॉर्म मेंटेन ठेवणं हा गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. लोवर फुलटच बॉल मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन नाही करू शकले. बॉल डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतात, फिल्डिंग करतात. एकदा येत असताना पाहायला मिळतात. जसं मी चर्चा केली की आई सत्वाई खर्डी आयोजित खर्डी चषक 2026 येत्या 30 मार्च ते 5 एप्रिल टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय 30,000, चौथं 5वं आणि 6वं 20,000 तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजक केतन भोईर, हर्ष गरत, किरण भोईर आणि संपूर्णतः खर्डी टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मालिका विराजसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी तिथे आपल्याला बाईक पाहायला मिळणार आहेत खर्डीच्या गावामध्ये. यावेळेचा बॉल पंच वळाल्यात. किशोर सर आमच्या दिशेने पुन्हा मात्र व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती या व्हाईटनं जाऊन पोहोचतायत सर 31. 31 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. केतन भोईर थोडस लांबडं हे षटक आहे, कारण जवळजवळ 2 चेंडू खराब हाताळले आतापर्यंत. आणखीन एक वेगवान म्हणायचं गेलं तेज तर्रार असा चेंडू टाकला गेलाय. शेवटचा चेंडू येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत टीम खामलोली. 31 धावा फलकावर. जर पाणी घेऊन जायचं असेल जाऊ शकतो आपण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 झालाय. पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमला मी विनंती करतोय फक्त प्लीज 1 मिनिट. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि खानिवडे संघ रिपोर्टिंग करा. आणि शिरगाव टीम आपण रेडी राहायचं. आपण जाऊया डीज ऑपरेटरकडे, गणेश दादाकडे. ऐकूया संगीत. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 झाल्यात खामलोलीनं आणि याच धावगतीनं गेलं 10.33च्या. तर करंट तिथून 52 होऊ शकतायत. 12च्या प्रत्येक रन रेटनं जर तुम्ही गेले तर 55 आणि 14च्या सरासरीने गेलं तर 59 धावा होऊ शकतायत. पण या मैदानावरती भरतसर कालचा तो रंगलेला मॅच कोण विसरेल? श्री गणेश घासकोपरीचा संघ आणि खार्डीचा संघ, कोसमाय खार्डीचा मॅच. त्याच्यानंतर खार्डी आणि आई कुर्लाई कशीद मध्ये झालेला मॅच. काल 112 धावेंचा पाठलाग करत असताना धावसंख्या जवळपास 5 धावेनं घासकोपरी संघाला ती मॅच गमवावी लागली होती. नक्कीच कारण 111 धावा अजूनही डोळ्यासमोर आहेत. असं वाटलं होतं की एकतर्फी ती मॅच होणार, मात्र नाही. ती मॅच रंगली होती. फक्त आणि फक्त 5 धावेनं त्या ठिकाणी संघ पराभूत झाला होता. यावेळेस अगदी डेड ऑन स्पॉटचा बॉल होता. चेंडू हाताळला गेला होता, मात्र या चेंडूला मात्र डिफेन्स केलं गेलं. खूप चांगला चेंडू. पहिला चेंडू श्रेयसनं मात्र अप्रतिम दर्जाचा हाताळला गेलाय. श्रेयस आणि कारण आता नुकताच झालेली खार्डी प्रीमियर लीग पण होती. बरंचसं त्याही गोष्टीची मी चर्चा करणार. अनेक नवीन खेळाडू आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉल ड्राईव्ह केला. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आलात, पुढे फिल्डिंग केलेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. एकतर या दोन्ही संघाचा धन्यवाद आपण का व्यक्त करतोय, कारण इतक्या मोठ्या प्रवासामधून ते आलाय. खामलोलीचा संघ दूरवरून प्रवास करून आलाय. खार्डीचाही संघ त्या सफालेच्या त्या भागामधून, म्हणजे खार्डी म्हटलं तर भरपूर लांबवरचा तो प्रवास आहे आणि तो प्रवास करून ते यातपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे स्पेशली राजूदादा भोईर आणि शिरगावच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोर खेळला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवरती, कारण फिल्डिंग
फिल्डिंगचा दर्जा आपण पाहिला तर खर्डीच्या संघामध्ये तो नेहमी राहिलाय आणि तो दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. धावसंख्या धावफलकावरती 33. बघा कधी कधी काय असतं की तुम्ही बॅटनं धावा भले कमी बनवू शकता, मात्र शतरक्षण करून म्हणजे चांगली फिल्डिंग करून तुम्ही काही धावा आपल्या टीमसाठी वाचू शकता आणि ते देखील खूप महत्वपूर्ण असतं आपल्या टीमसाठी. दुसरी गोष्ट तर स्क्रीनवरती मोनिशनं पाहिलं तर 4 मध्ये 8 केल्यात, मंथननं 8 मध्ये 4 केल्यात. उलटा पुलटा उलटा पुलटा म्हणू शकतो आपण. गोलंदाज तयार. समोर आपण पाहतोय त्या ठिकाणी मंथनला पाहतो यावेळेस ऑन साईडला फटका, बाडिश लॉंग ऑन डीपला थोडंसं पंबल झालंय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड करताना दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड केला गेला, नॉन स्ट्राईकला थ्रो, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावत संख्या झाली ती तब्बल 35 धावा या पलकावर लागल्या गेल्या. एका गोष्टीच्या चर्चेकडे मी पुन्हा येणार की बाबा त्या मागच्या बॉलवरती 2 धावा घेतल्यात, फटका हवेमध्ये खेळलाय. पुण्यात आपण पाहिलं तर वेगानं क्षेत्ररक्षक आला त्या चेंडूवरती पुढे 1 घेतला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बाबा आता कॉलिंग बरोबर झालंय. बरं सर, त्याच गोष्टीची चर्चा की मंथनच्या बॅटमध्ये प्रॉपर बॉल येत नाही. मोहनीश सारखा खेळाडू तुम्ही त्याला स्ट्राईक का जास्त देत नाही? 7 बॉल तुमच्याकडे आहेत, तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळतायत. आता उर्वरित 7 बॉल मध्ये किमान 15 ते 20 धावा, किमान 15 ते 20, 60च्या प्लस तुम्हाला जायचं आहे, अन्यथा ती अडचण वाढणार. 36 झाल्यात. मोनिश मोनिश म्हटलं की बाबा मोनिशला स्ट्राईक का देत नाहीत? मोनिशला ज्यावेळी स्ट्राईक दिलंय त्यावेळी त्याने केलंय स्ट्राईक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फूलों में गलियों में गाँव की गलियों में हम दोनों बदनाम होने लगे हैं. बघा एक तर इतकंच म्हणत या चेंडूविषयी आपण चर्चा करूया. डाऊन द विकेट आले होते, पुढे आले होते थोडेसे आणि इथून मात्र या चेंडूला अगदी समोरच्या दिशेने खेळले गेले. एक उल्लेख आवर्जून कर, ज्याप्रमाणे आपण म्हटलं धनंजय की मोनिशला स्ट्राईक का दिली जात नाहीये. बघा आपण एकत्र खेळतोय, अनेक स्पर्धामध्ये एकत्र खेळतोय, सराव देखील एकत्र खेळ करतोय आपण. कुठला खेळाडू आपल्याहून अधिक चांगल्या पटीने क्रिकेट खेळू शकतोय हे समोरच्या खेळाडूला कळणं गरजेचं असतं. कळणंही गरजेचं बाबा. असं तर तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र असता. तुम्ही एका गावातून ज्यावेळी येतात त्यावेळी एकमेकांचे मित्रही असता. तुम्हाला माहित आहेत कोण काय करेल, कोण काय नाही करू शकेल हे तुम्हाला माहित आहे. आता भले मंथन चांगला खेळाडू नो डाऊट, पण आज त्याचा परफॉर्मन्स पाहता 10 मध्ये त्यानं 7 केल्यात, मोहनीश 5 मध्ये 14 केल्यात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे, मोहनीश स्ट्राईकला होता म्हणजे ओपनिंगला होता. ओपनिंगला आल्यानंतर तुम्ही त्याला जास्त संधी नाही दिली. याच गोष्टीची चर्चा. आणि 4 ओव्हरमध्ये त्यानं फक्त 5 बॉल खेळल्यात. कुठेतरी हीच खंत होती टीम आई खांबलोली संघाची आई सत्वाई खार्डीच्या अगेन्स्ट. आणि खंत आहे नक्कीच, ही खंताची गोष्ट आहे. कारण एक चांगला खेळाडू आहे, 5 मध्ये आतापर्यंत 14 त्यांनी बनवले, 2 षटकार त्यांनी ठोकलेत आणि अशा खेळाडूला तुम्ही स्ट्राईक पासून वंचित ठेवलं होतं. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. एक धाव तर नक्कीच या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 22च्या सुरुवात फक्त सिंगल मिळणार. या एकेरी धावेनं धावत संख्येत भर होणार. धावत संख्या झाली ती तब्बल 42. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या धावफलकावरती त्या बाबा 43, 43 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळत आहेत. आता हे येणारे अगदी 5 बॉल महत्वाचे आहेत. 60च्या पलीकडे जाणार की 60च्या आतमध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळला, 1 धाव घेतला, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल का? थ्रो रॉंग एंडला थ्रो आहेत, कारण ज्या ठिकाणी 2 धावा आल्यात कदापि आता स्ट्रायकर एंडला थ्रो करायचं. ज्या ठिकाणी मोहनीश धावत होते त्या ठिकाणी फेकी नाही झाली, फेकी त्या एंडला झाली ज्या ठिकाणी मंथन धावत होते. याही गोष्टी क्रिकेटमध्ये बरंच सर काय मास्टरचं तुम्ही समालोचन भरपूर वेळा करतात. याही परिसरामध्ये भाईंदरच्या परिसरामध्ये समालोचन केलेत. आता या परिसरामध्ये आल्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मैदानावरती क्रिकेटला समजणं गरजेचं आहे. नक्कीच क्रिकेटचं बेसिक जाणणं गरजेचं असतं मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला टर्न केला गेला. वाईडिश लॉंग ओ एका हाताने चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केला. बॅकअप चांगला आहे, खूप चांगला बॅकअप, खूप चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अन्यथा नक्कीच हा चेंडू जो आहे तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. काही धावा मिळतील या चेंडूवर, 2 धावा मिळतील. धावत संख्या झाली ती तब्बल 47, 47 धावा फलकावर. आणि भरपूर सारे प्रेक्षक वर्ग येतात, दोन्ही गावामधून पाहतात, खार्डीच्या गावामधून पण पाहतात, खांबलोलीच्या गावामधूनही पाहतात, दोघंही जवळून पाहतात, कारण महत्वाची काटोकीत टक्कर आहेत. 47, 47 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. ओद विकेट. पुढचा बॉल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर कंपायरच्या बाजूने चालला वेगाने, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फेकी चांगली झाल्यात, आता फेकी चांगली झालाय, बॅकअप चांगला आहे. तिथून पुन्हा एकदा धावचीची संधी. मैदानावरती स्ट्राईक घ्यायच्या मोहनीशला, तो स्ट्राईक वरती पोहोचलाय आणि एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. ती 48, 48 ला दुसरा विकेट गमावलाय. डीजे मुझको
राजूदादा भोईर यांचे मोठे बंधू अशोक दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये दादा तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा या ठिकाणी खास करून धनंजय मी प्रथमच या शिरगावच्या नगरीमध्ये आलोय आणि खरं खूप प्रेम मिळाले या नगरीमध्ये. कारण असं नाहीये की एखाद्या समालोचकाला मग त्याच्यावर दुर्लक्ष करण्याचा नवीन समालोचकाला आला आहे म्हणून, पण नाही, खूप जसं प्रेम तुला मिळतं तसं प्रेम धनंजय या स्पर्धेमध्ये मला देखील मिळालं, त्याबद्दल थँक्यू शिरगाव. यावेळेस देखील अगदी ऑन साईडला लॉफ्टेड खेळलाय, चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला फटका होता, तुम्ही पाहू शकाल. अगदी शॉर्ट बॉल होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या स्कोररला इजा करणारा हा चेंडू. अगदी मी त्याला म्हणाले कॉमेंट्री बॉक्सच्या एंड मध्ये लँड झालाय. शेवटचा चेंडू जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. काय घडलं पहा पुन्हा एकदा. हा बॉल फटका कळलाय त्या ठिकाणी तो बॉल आलाय बरोबर. आमचे स्कोरर होते मयूर. आता भरपूर वेळा मयूरनं काही मिस्टेक केली होती की स्कोरिंग मध्ये नाही माहीत, पण तो षटकार आला होता बरोबर मयूरच्या आमच्या पायावरती हिट झालाय. आता काल मयूरनं कशी फिल्डिंग केलंय नाही केली हे नाही माहीत, पण आज बरोबर मयूरवरती हिट झालाय. 7 धावा धावफलकावरती लगावल्यात. 61 धावेचा पाठलाग. 61 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. चला आपण पुढच्या मॅचला सुरुवात करतो. तिथे नाणेफेकीचा कॉल आहे, नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. खानिवडे आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव दोन्ही टीम कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला टीमचे कॅप्टन असतील शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार असतील ते टीम खानिवडेचे. यामध्ये रंगणारा हा मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर शनिदेव कृपा आगाश टिंबीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल V24 बॉय चंदन सर. 60 झाल्यात. ज्या 60चा मी उल्लेख केला त्या 60 झाल्यात. आता 61 धावेची गरज आहे. राजू दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची, शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. चर्चा रंगले. कारण हे गाणं ज्याने लिहिले ते नितीन दादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मारुती चषक 2026 आपण पाहत आहात आणि त्यामध्ये सध्या रंगलेला मॅच आता मैदानाच्या मध्ये सुरुवात होणार आहे. 61 धाब्यांचा पाठलाग येणाऱ्या बरोबर आपण पाहिलं तर 30 बॉल मध्ये 61 धावेची गरज आहे. ती आई सत्वाई खारडी या टीमला. आणि कशा पद्धतीनं मैदानाच्या मध्ये धावा पूर्ण केल्या जातील आता धावतं समालोचन घेऊन येतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एका बाजूने विपुलजी पाटील आणि दुसऱ्या बाजूने भारतजी राऊत सर यांचा आवाज या सलगच्या 4थ्या दिवसामध्ये. थँक्यू धनंजय पाटील सर. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक 2026 सीझन 1 मध्ये आपण आहेत. आजच्या दिवसातील आमंत्रित गट आतापर्यंत आपण सकाळपासून मॅचेस पाहिले. इथून खूप चांगलं धावफलक उभं केले. 60 धावेचं धावफलक शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे फटके. त्या कारणास्तव हे धावफलक वेगाने पुढे जाऊन 60 वरती स्थिरावलं. एक मोठं धावफलक आपण पाहतोय. आता सत्वाई खार्डी कशा प्रकारे पाठला करेल ते देखील पाहावं लागेल. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विरुद्ध खानिवडे दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विरुद्ध खानिवडे दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. मी करतो टॉस नंतर.
यस पंच किशोर पाटील या पण आपल्याला लंच ब्रेक आम्ही देतो या. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण रोनकला पाहणार आहोत. स्ट्राईक पंच आपण राऊत साहेब आपण स्ट्राईक पंचच राहा. मॅचला सुरुवात. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. दोन्ही सलामीवीर बॅटर आई सतवाई खाडी आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आदेशचा पहिला चेंडू स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, हाताला लागून चेंडू मिड ऑनच्या दिशेने जातोय, चेंडूला फील्ड केले जाते. एकेरी दविण श्री गणेश पहिल्या चेंडूवरती एकदम 60चा पाठला करायचा आहे. 60चा पाठला करत असताना खेळ कशा प्रकारे राहील सर्व गोष्टी पाहण्यासारखं गरजेचं आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील हे जास्त महत्वाचे असणार आहेत. एका बाजूला रुपेश, एका बाजूला आदित्य. टप्पा पडला, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांचं बोट हवेमध्ये. रुपेशला मैदान सोडावं लागते. पहिला ब्रेक थ्रू रुपेश बॅक टू द डगआउट. मंगळवार भक्ताधारी देव देव तुझा का केला ला 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 थँक्यू. जोर का झटका जोर से लगा, 440 का झटका लगा असं आपण बोलू शकतो. कारण रुपेश दादांवर भरपूर मोठी मजाळ होती. एक चांगली इनिंग रुपेश दादांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक आतुर होते. एक चांगली इनिंग येणार मात्र लवकर बाद झाले. आई सतवाई खाडी या टीमला प्रथम झटका, पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. रुपेश दादा या ठिकाणी आऊट झालेत, भाऊ आऊट झालेत. मात्र बघा 61 करायचे, एक मोठं टार्गेट आहे सध्याच्या घडीला. कालच्या दिवसामध्ये भले आपण 100 धावा पाहिल्यात, भले आपण 90 धावा पाहिल्या, भले आपण 70 धावा पाहिल्या, आजच्या दिवसामध्ये ती धावसंख्या पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे आपण या स्पर्धेचा पहिला दिवस पाहिला होता, लो टोटल मॅचेस देखील आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं होतं 29 धावा. पहिल्या दिवसामध्ये आपण 29चा देखील स्कोरबोर्ड पाहिला होता, 55चा देखील स्कोरबोर्ड पाहिला होता. त्यानंतर आपण तिसरा दिवस पाहिला होता, 100च्या पलीकडचा स्कोरबोर्ड पाहिला होता. आजचा दिवस जर आपण पाहिला, आजचा दिवस बदललाय. म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलते, तशाप्रमाणे आजचा दिवस थोडासा बदललाय. आज 55-60 या आकड्यापर्यंत आपण धावस फळक पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर मितेश. शॉर्ट बॉल, हुकचा फटका, हुक 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 आणि या ठिकाणी मात्र धावा देखील 6 मात्र बुक. षटकार. हुकचा फटका 6 धावा बुक केला गेला. खूप चांगला फटका. मितेश नवीन आलेला फलंदाजी, पहिल्या चेंडूवरती आक्रमकता. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धावफलकाची. एक्स्ट्राचा 161चा पाठला करायचा आहे. अति रणनीती ते कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. बॅट का किनारा हे क्या तो हे विकेट कीपर का पुरेपूर सहारा. मितेशला मैदान सोडावं लागते. मितेश बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहतोय. टप्पा पडला, त्याच्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचं मन बनवलं होतं. षटकारानंतर सेम फटका बॅटमधून एक्झिक्यूट करण्याचं मन बनवलं होतं. पण ती पॉवर तो स्ट्रोक नाही दिसला.
बॅटला कट लागून सरळ चेंडू मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 7 धावा. या षटकामध्ये या षटकामध्ये आपण एक षटकार पाहिलाय. पण षटकारापेक्षा जास्त 2 महत्वाचे विकेट्स देखील आले आहेत. आणि धावा देखील येतात आणि विकेट देखील पडल्या जातात असं आपण बोलू शकतोय. विपुल शॉट बॉल होता, पुन्हा एकदा चांगला फटका, मिस टायमिंग खेळला गेला, मागे फिल्डर आहे. आणखीन एक विकेट, विकेट विकेट आणि विकेट, धक्के पे धक्का दे धक्का. चलने वाला चलने दे, तेरे गाँव चलने दे. चला आपण थोडंसं डीजे थांबवतोय. या आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेनं. टेंबीपाडा ओके, टेंबीपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चला मी विनंती करतो दोन्ही टीम कॅप्टनला आपण टॉससाठी यायचं आहे. मॅच या ठिकाणी आपण पाहतोय की तितक्या फ्लोनं धावसंख्या होत नाहीये. 61 टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप मायने, मी म्हणे खूप महत्त्वपूर्ण हे षटक होतं. खास करून म्हणायचं गेलं तर आई सतवाई खाडी या टीमसाठी, की कारण या ओव्हरमध्ये या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला अधिकाधिक धावा जमा करायचे होत्या स्कोरबोर्डवर. तर इथे मात्र विकेट जास्त जमा केलेत. आणखीन एक शॉर्ट बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे, मागे कोणताही फील्ड नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू रवाना, चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्लाय शेवटचा चेंडू होता, पॉवर होता, पुन्हा एकदा अखोटप्पाचा चेंडू होता. त्यावर मोठा फटका खेळण्याचा होता. फटका थोडासा फसला होता, पण त्या दिशेने क्षेत्ररक्षण कोणही नव्हतं. त्या कारणास्तव चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर जाताना दिसला. शेवटच्या चेंडूवरती चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिलं ना आपण, जर का धावफलकावरती 11 धावा पाहिल्यात, पण सर्वात अडचण म्हणजे आई सतवाई खार्डीसाठी 3 विकेट्स गमावल्यात. चला नेक्स्ट मॅचचा कॉल. शनिदेव टेंबीपाडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विरुद्ध शनिदेव टेंबीपाडा दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचे. पहिलं षटक आदेशचं पहिलं षटक पूर्ण थ्रिलिंग होतं. 3 विकेट्स आले, 2 मोठे फटके देखील आले, 1 सिंगल आलंय. इथून तुम्हाला 61 61चा पाठलाग करत असताना ती रणनीती कदाचित मोठे फटके घेत असतो. तो दबाव होता की 61चा पाठलाग करायचा आहे. मग तर आक्रमकता दाखवत असताना 3 विकेट्स देखील गमावले. आता मॅचला मजा येणार. 24 मध्ये 50 धावेची गरज आहे. कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. एक उल्लेख तू केलास नक्कीच की भले विकेट पडलेत, मात्र इथून एक आपण जर पाहायचं गेलं विपुल, तर इथून जर पार्टनरशिप बिल्ड झाली, इथून जर पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली तर ही धावसंख्या काय होऊ शकत नाही, होऊ शकते. ही धाव फलक आम्ही वाढवू शकतोय. हा बॅटर मध्ये त्या ठिकाणी दाखवतोय. हा षटकार 6. बिग हिट पाहू शकाल. शॉर्ट बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक, अगदी चेंडू मिडल झालाय आणि पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी कणकणी षटकार. विपुल खूप चांगला उल्लेख केलास की विकेट पडल्यात, प्रेशर आहे, मात्र या प्रेशर मधून तुम्हाला पुढे यावं लागेल. या प्रेशर मधून तुम्हाला मात्र वर यावं लागेल. आणखीन एक चांगला फटका आहे. लॉंग ऑफला प्रोडक्शन आहे. सिंगल फक्त मिळणार या ठिकाणी. एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 18 धावा फळकावर लागल्या जात आहेत. दबाव प्रेशरचा उल्लेख सर खूप चांगला केलाय. दबाव प्रेशर में कोई बिखरते तो कोई निखरते. इथून निखरायचं आहे. या षटकारानंतर सिंगल असेन्सेबल, त्याला देखील माहिती आहे. एक मोठा फटका खेळला, त्याच्यानंतर धावफलक चालू ठेवण्यासाठी गती देण्यासाठी सिंगल येणं गरजेचं आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. वाईट साठी रिव्ह्यू घेतलं गेलंय. चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू हाताळला होता. यष्टांच्या वरतून ट्रॅव्हल होताना दिसला. काय चेंडू हाताळला होता.
1.3 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिलाय. 18 वरती धावपळ, अजून येणारे पॉवर प्लेचे 3 चेंडू मार्ग असते. 3 मध्ये कदाचित 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि सत्वाई खाडीला देखील माहिती आहे की 3 विकेट्स लवकर गमावल्यात. विपुल, मी पंचाची स्तुती करेल. टेक्नॉलॉजी आहे, कुठल्याही टीमवर अन्याय होता कामा नये. थँक्यू राऊत साहेब, कारण त्या टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी होतोय. बघा, त्यांना जर वाटलं की हा चेंडू वाईट आहे की नाही, मात्र खूप चांगला निर्णय. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय. केवळ कॅमेरामॅनच्या हातामध्ये खूप चांगला झेल त्यांनी देखील टिपला गेला. चेंडू गेला 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल, अगदी स्लॉट मध्ये समोर समोर टाकला होता, तिथून मात्र या चेंडूला पिक केलंय ऑफ साईडला, लॉंग ऑफ साईडला. खूप चांगला पडे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं तशाच प्रकारे अगदी म्हणायचं गेलं तर मागच्या चेंडूचा रिप्ले दाखवला गेलाय. हा आणखीन एक दर्जेचा षटकार. शेखर किणी मैदानाच्या आतमध्ये मात्र धुमाकूळ माजवतोय. 6 धावा षटकार. थँक्यू. या षटका पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकामध्ये पारितोषिक आले. केवळनी जो झेल टिपला होता त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले धनंजय पाटील सर यांच्याकडून. बघा, खास करून विपुल फलंदाज काय बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला माझ्या नजरेत ते मायने ठरत नाहीत. तर या ठिकाणी जो गोलंदाज आपण पाहतोय अंडर 17 किंवा अंडर 16 चा बॉलर, युवा गोलंदाज आहे. भले त्याला मार बसतोय, आत्ताच्या घडीला भले त्याला मार बसतोय, मात्र यातून तो भरपूर काही शिकून जाईल की मला यानंतरच्या काही मॅचेस खेळायचे आहेत, मला पुढे यायचं आहे, ही शिकवण आहे. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार नमनच्या भले ठोकलेत, मात्र या 3 षटकार नमनला भरपूर काही शिकून गेले. धावा संख्येचा वेग वाढेल. धावा पळकावर आल्यात त्या तब्बल 36 धावा पळकावर लागल्या गेलेत. थँक्यू. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं बदललं गेलं, मॅच थोडीशी जवळ आलाय. मात्र कौतुक असेल ते मी म्हणजेच नमन या गोलंदाजाचं कौतुक करून, युवा खेळाडू आहे, भावी पिढी आहे, मी तर या ठिकाणी नक्कीच म्हणणार. ती म्हणजेच कांबलोली या टीमची, मी म्हणे या गावाच्या क्रिकेटची भावी पिढी आहे. भले सुरुवातीला मार बसतो, यात काही मी म्हणेल इतकं वाईट वाटणार का नाही आहे. खास करून नमन, पुढे भरपूर तुला शिकायचं आहे, कशा प्रकारे चेंडू टाकायचे आहेत या पुढे. भले किती मोठा बॅटर येऊ द्या, मात्र ही जी तुला शिकवण या अशा स्पर्धेमधून मिळणार आहे ना, हे मात्र तुला भावी तुझ्या क्रिकेटसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नक्की सर. यामागचं सर्वात जर का कोण व्यक्तिमत्व आहे ना अशी स्पर्धा भरण्यासाठी, सन्माननीय राजूदादा भोईर यांनी उभारून दिलेलं शिरगावामध्ये इतकं मोठं प्लॅटफॉर्म आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना खूप चांगलं की यामागचं कारण राजूदादा भोईर यांचे हे प्रयत्न शिरगावमध्ये अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा करण्याचं धाडस त्यांनी केले. पहिल्या वर्षाचं आयोजन स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्ष पुढे सरसावत असताना राहतील थोडेसे दूर चेंडू बीट करून निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. थोडंसं डीजेला थांबवतोय मी. शिरगाव स्पोर्ट शिरगाव टीम कॅप्टन बघा, शनिदेव टेंबीपाडा हा संघ या ठिकाणी दाखल झाले, त्यांचे कॅप्टन देखील या ठिकाणी आलेले आहेत. शिरगाव स्पोर्ट शिरगाव, चला या आपण टॉस करूया. खूप चांगला फटका. धावसंख्या तब्बल पाहायला मिळते फळकावरती 40 धावा या फळकावर लागल्या गेल्या. 61 धावांचा पाठलाग करतोय आणि तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळी वापसी अशाच प्रकारे डॉट बॉल टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. सध्याच्या घडीला विकेट जो सिलसिला तुम्ही सुरुवातीला सुरू ठेवला होता, यामुळेच आमच्या समालोचक मित्रांना म्हटलं होतं की विकेट पडतायत, ही मॅच लांब जाईल. मात्र एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली तरी मॅच आपल्या बाजूने खेचून येऊ शकते. बॅकफुट पंच चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. हा येतोय कव्हरच्या बाहेर. दणदणीत षटकार. थँक्यू. थोडं थांबवतोय साहिल पाटील आहेत कॅप्टन. चला आपण टॉस करूया. मी आयोजकांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घेऊया. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. एका साईडला शनिदेव टेंबीपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरगाव स्पोर्ट शिरगाव. मी जतीनजी पाटील यांना मी विनंती करतोय, बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष
त्यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. मॅचच्या दिशेने देखील आम्ही जातोय मित्रांनो, कारण मॅच देखील अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे. सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावासंख्येचा वेग वाढेल. धावासंख्या झाली तब्बल 48 धावा. 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथे मॅच संपली नाहीये. 14 मध्ये 13 म्हणायचे. इथून जर काही विकेट आल्या म्हणजे जवळजवळ विचार केला आपण ना की हा चेंडू, या येणाऱ्या चेंडूमध्ये जर इथून विकेट आल्या, इथून विकेट आल्या आणि यस 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 नाहीये असं वाटलं होतं इथून विकेट आली तर मॅच टर्नअप होऊ शकेल आणि अक्षरशः ती संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, मात्र त्या संधीचं सोनं केलं नाहीये. म्हणतात नाही की दैव देते आणि कर्म नेते, अशातला खेळ. झेल आला असता, विकेट आली असती, कदाचित मोमेंटम शिफ्ट झाला असता. कॅच ड्रॉप, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी. चेंडू क्षेत्ररक्षण थोडंसं चुकी करत असताना याचा उल्लेख कॉम्बॉक्स मधून देखील केला. या आधी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये केलाय, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा तीच चुकी. कॅचेस विन मॅचेस आपण नेहमी ऐकतो, पण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा संघ मागे आहे. कॉम्बॉक्स मधून सर याचा उल्लेख केला होता. कदाचित इथून धावपळक सांगतो, 3 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा धावपळ करते. टॉस करू घ्या. मी दादांना विनंती करतोय की आपण टॉस करून घेऊया, कारण मॅच देखील सुरू आहे. लगेच मॅच सुरू होणे गरजेचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि शनिदेव टेंबीपाडा या लवकर टॉस करण्यासाठी. जतीन दादांना विनंती करू. जतीन दादा या आपण आपल्या शुभ असते लगेच आपण नाणेफेक करूया. युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी. शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय खणखणीत दर्जेदार मारुती चषकातील षटकार. थँक्यू. जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज. 3 विकेट डाऊन झाल्यानंतर पहिल्या षटकानंतर नंतरच्या 2 षटकामध्ये काय कमबॅक करून दाखवले आदित्य आणि शेखरच्या जोडीने. जो खेळ दाखवलाय ना, वाखडणे सगळं कामगिरी दोघांनी केले. एकाने 9 मध्ये 26 केल्या तर एकाने 6 मध्ये 28 केल्यात. सुरुवात जर आपण पाहिली तर नक्कीच सुरुवात अडघळली होती, थोडीशी डगमळली होती सुरुवात, नो डाऊट. आई सत्वाई खाडी या टीम जरी फिनिशिंग स्ट्रोक खेळला गेलाय आणि हा देखील चेंडू निघून जातोय. 6 धावा. तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे मॅच फिनिश केलंय. यावेळेस देखील अफलातून स्ट्रोक आहे. षटकारांना मात्र मॅच फिनिश केलंय. विजय होतोय या ठिकाणी टीम आई सत्वाई खाडी संघ. अभिनंदन. पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा सुरुवात मी म्हटलं सुरुवात थोडीशी डगमळली होती. आई सत्वाई खाडी या टीमची सुरुवात डगमळली होती, कारण सुरुवातीला 3 विकेट त्या ठिकाणी आपण पाहिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र